हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो. आज आपण पाहणार आहोत डिझायनर साडीचा गळा. तर बघा मैत्रिणींनो, प्रत्येक साडीला आता जे डिझायनर साडी आहे तर त्या साडीला आता छोटेच गळे येत आहेत. तर आपण आता हा छोटा गळा आपण घालत नाही, तर त्यासाठी आपण ह्या छोट्या गळ्यापासून मोठा गळा कसा तयार करायचा ते अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर बघा, इथे आपण बॅक साईड कट करून घेतलेली आहे आणि ती ह्या पद्धतीने शोल्डर ते सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे आणि जी डिझाईन आहे तीही व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. आणि इथे आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायचे. तर बघू शकता, इथे जेवढी डिझाईन आहे तेवढी आपण इथे खडूने मार्किंग केलेली आहे आणि आता ते आपण इथे कट करून घेऊयात. तर बघा, आता ही डिझाईन आपण इथे कट करून घेतलेली आहे आणि बाकी आता जो कपडा आहे तर इथे आपल्याला अजून मोठा गळा पाहिजे असेल तर तुम्ही अजून मोठा गळा करू शकता, किंवा तुम्हाला जर एवढाच गळा ठेवायचा आहे तर तुम्ही एवढाही गळा ठेवू शकता. पण मला थोडासा मोठा गळा पाहिजे, त्यासाठी इथे मी खाली 2 इंच गळा वाढवून घेतलेला आहे आणि आता इथे कट करून घेते. तर बघू शकता, इथे पान आकार मी कट करून घेतलेला आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आता जो मधला आपण गळा कट करून घेतलेला आहे तो साईडला ठेवून द्यायचा आहे. त्याचाच आपल्याला इथे पॅच लावून घ्यायचा आहे. तर आपण इथे ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे त्यावरच गळा कट करून घेतलेला आहे आणि ब्लाऊजचा अस्तर आहे त्यावर गळा कट केलेला नाही. आणि आता हा जो पॅच आहे तर त्यापासून आपण एक छान अशी डिझाईन बनवणार आहोत. तर बघा, इथे ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर आपण इथे व्यवस्थित असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आणि सर्वात आधी इथे आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होतील. तर बघू शकता, इथे आपण कमरेच्या साईडने शिलाई टाकून झालेली आहे. आता आपल्याला इथे गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. शोल्डर दोन्ही साईडने सेमच कपडा ठेवून घ्यायचा आहे. कपडा कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि इथे 2-3 ठिकाणी टाचपिन लावून घ्यायच्यात, जेणेकरून गळा घसरणार नाही आणि शिलाई मारायला सोपं जाईल यासाठी. तर बघा, इथे टाचपिन लावून झाल्यावर आपल्याला एकसारखीच शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, आणि जिथे कोण आहे तिथे आपल्याला सुई खालीच ठेवायची आहे आणि कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून गळ्याचा जो कोन आहे तो अगदी व्यवस्थित येईल यासाठी. तर बघू शकता, इथे आपल्या गळ्याला शिलाई टाकून झालेली आहे. आता मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. वरच्या साईडने शोल्डरला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तोही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, शोल्डरचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की व्यवस्थित शिलाई टाकून आलेली आहे का ते. आणि नंतर आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, इथे आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतोय आणि त्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणंही खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, इथे थोडासा कपडा कमी दिसत होता, मी अजून इथे एक शिलाई टाकून घेते, जेणेकरून आपला गळा उकलणार नाही यासाठी. बघा, कट टाकताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपल्या शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा आहे तिथेच आपल्याला कट टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे. बघू शकता, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे. आता आपला गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होतील. इथे वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. तर बघू शकता, इथे फिनिशिंग सहित आपला गळा पलटवून झालेला आहे. आता ह्यावर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा मेन कपडा व्यवस्थित करून इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. अगदी हळूवारपणे इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही कपडा व्यवस्थित धरून आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची आणि जिथे कोन आहे तिथे आपल्याला असा कपडा फिरवून घ्यायचा आहे. सुई उचलायची नाही, सुई खालीच ठेवून घ्यायची आहे आणि कपडा फिरवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता, इथे आपल्या गळ्याला ही दाब शिलाई देऊन झालेली आहे
आणि फिनिशिंग सहित छान असा गळाही तयार झालेला आहे. लगेच आता आपण इथे कमरेच्या साईडने ही शिलाई टाकून घेऊया. कमरेच्या साईडने शिलाई टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे साईडने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज कट करताना ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. अस्तरवर आपण परफेक्ट माप काढतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपण कपडा कट करून घेतोय. तर इथे फक्त 1 इंचाचाच आपल्याला शोल्डर राहिलेला आहे. आता आपण जो पॅच लावून घेतो त्यामुळे आपलं इथे शोल्डर वाढणार आहे. बघा आता हा गळ्याच्या मध्ये जो कपडा होता त्यामध्ये आपल्याला पॅच तयार करून घ्यायचा आहे आणि अस्तरचा आणि ब्लाऊजचा मेन कपडा दोन्ही आपण इथे घेतलेला आहे आणि ते सेंटरमध्ये आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे आणि सेंटर काढून आपल्याला इथे कट करून घ्यायचे. तर बघू शकता ह्या पद्धतीने कट टाकून घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तोही आपल्याला इथे व्यवस्थित ठेवून दोन्ही साईडच्या डिझाईन व्यवस्थित आल्यात का ते चेक करून घ्यायचं आहे आणि इथे सेंटरला कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि आता त्यावर आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. जी डिझाईन आहे ती वरच्या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि इथे कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे आणि जिथे कोन आहे तो अगदी व्यवस्थित आपल्याला कोन काढून घ्यायचा आहे. शिलाई टाकताना डिझाईन जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. अगदी हळूवारपणे व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा इथे शिलाई टाकून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि इथेही आपल्याला छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. कट टाकल्याने फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट टाकणंही खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे आता हा कपडा पलटवून घ्यायचा आहे आणि सरळ करून इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण आणि कोन आहे तो काडीच्या सहाय्याने आपल्याला कोन व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आपण जिथे डिझाईन करतो तिथे कोन व्यवस्थित आले तरच गळा फिनिशिंग सहित छान दिसतो. त्यासाठी इथे कोन आहे ते अगदी व्यवस्थित करणे खूप महत्त्वाचे आहे. तर बघू शकता इथे काडीच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित असा कोन काढून घेतलेला आहे आणि आता अस्तर आणि ब्लाऊजचा मेन कपडा व्यवस्थित करून इथे दाब शिलाई देऊन घ्यायची. तर बघू शकता आपला सुंदर असा पॅच तयार झालेला आहे. आता ह्याच पद्धतीने आपण दुसराही पॅच तयार करून घेतलेला आहे. दोन्ही पॅच आपले तयार झालेले आहेत आणि आता आपण जो गळा तयार केलेला आहे तो घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे हा पॅच ठेवून घ्यायचा आहे. तर बघू शकता गळ्याला किती सुंदर असा लुक आलेला आहे आणि गळासुद्धा मोठा झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडेही असा ब्लाऊज शिवायला आलेला असेल किंवा तुमचा स्वतःचा ब्लाऊज असेल तर ह्या पद्धतीने छोटा गळा मोठा करून शिवला तर तुमच्या ब्लाऊजलाही लुक छान येईल आणि साडीला सुद्धा. तर बघू शकता मैत्रिणींनो, इथे आपण ह्या पॅचला टाच पिन लावून घेतलेले आहेत जेणेकरून शिलाई टाकताना आपल्याला सोपं जाईल आणि हा पॅच घसरणार नाही यासाठी टाच पिन लावणंही खूप महत्त्वाचं आहे. तर बघा हे पॅचच्या अगदी कडेकडेने इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे जेणेकरून हा जॉईंट उकलणार नाही यासाठी ह्या पद्धतीने गच्च असं लॉक करून घ्यायचं आहे. तर बघा ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्याही साईडने शिलाई टाकून घेऊयात. तर इथे मी पान गळ्याचा आकार घेतलेला होता, तर तुम्ही खाली मटका गळा घेऊ शकता किंवा गोल गळाही घेऊ शकता. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा इथे घेऊ शकता. तर बघा इथे सुरुवातीला गच्च असं लॉक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे साईडने शिलाई टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे टाच पिन काढून घ्यायचे आहेत आणि बघू शकता मैत्रिणींनो, आपला गळा किती सुंदर असा तयार झालेला आहे.
त्यानंतर इथे आपल्याला मागच्या साईडने टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर दोन्ही साईडने आपल्याला शोल्डरचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे आणि टक्स टाकून घ्यायचे आहे. 4.5 ते 5 इंचावर इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. सुरुवातीला टक्स टाकताना आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने टक्स निमुळता टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून टक्सला फुगा येणार नाही यासाठी. तर बघू शकता मैत्रिणींनो, फायनली आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर इथे आता आपण नॉट लावून घेऊयात. तर बघा, इथे मी गोल्डन कलरचा नॉट लावून घेते. तर तुम्हाला ह्याच कलरचा नॉट असेल तर तोही तुम्ही लावू शकता. तर यावर गोल्डन कलरची डिझाईन आहे, त्यामुळे मी इथे गोल्डन कलरचा नॉट लावून घेते. त्यानंतर इथे आपल्याला करायचे आहेत कपड्याचेच लटकन. तर इथे कपडा घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित चौकोनी आकारात इथे मी कट करून घेतलेला आहे. साधारण 2.5 ते 3 इंचाचा हा कपडा आहे आणि चौकोनी करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे ह्या पद्धतीने त्रिकोण करून घ्यायचा आहे आणि आपल्याला लटकन करून घ्यायचे आहेत. समोरच्या साईडने आपण थोडंसं इथे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडने निमुळती शिलाई टाकून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हा बघा लटकन सुंदर असा तयार झालेला आहे. ह्याच पद्धतीने आपण इथे दुसराही लटकन तयार करून घेऊयात. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपण इथे कपड्याचेच सुंदर असे लटकनही तयार केलेले आहेत. आणि आता इथे सेंटरमध्ये ही दोरी आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि गळ्यापासून खाली शोल्डरला 2.5 ते 3 इंचावर आपल्याला इथे ही दोरी लावून घ्यायची आहे आणि इथे लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला नॉट निघणार नाही यासाठी. आता दुसऱ्याही साईडने आपल्याला मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून नॉट खालीवर होणार नाहीत यासाठी. तर बघू शकता आपले नॉटसुद्धा लावून झालेली आहे. आणि मैत्रिणींनो, फायनली आपली डिझाईन तयार झालेली आहे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि मैत्रिणींनो, मी ह्याच्यावर पानगळा केलेला आहे. तर ह्याला अजून दुसरा गळा कोणता छान वाटेल तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.